केला. प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. देव बाप्पांनी ही सुंदरशी वेळ दिली प्रियांनो. टाईम खूप झालाय, पण आपण शॉर्ट अँड स्ट्रीटमध्ये आज देवाचं वचन प्लस आज मुली गाणे गाणार आहेत छोटाल्या. त्यांचे गाणे झाल्यावर आपण लगेच संदेशाला सुरू करू. तो भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. कोण करण सुरुवातीची प्रार्थना? कोणाला प्रेरणा होती? हा, कर. आपण प्रार्थना करू. अतिथोर सेनाधीश परमेश्वर बाप्पा, तुला उंचविते गौरते, मान महिमा देते माझ्या परमेश्वर बाप्पा. बाप्पा तू दिवसभर बाप्पा सांभाळून या संध्याकाळच्या समय बाप्पा तू आम्हाला तुझ्या गौरवासाठी बाप्पा एकत्रित केलं, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते माझ्या परमेश्वर बाप्पा. बाप्पा तुझे दास बाप्पाचे तुझे सुवार्ता सांगत आहे माझ्या परमेश्वरा. बाप्पा तू त्यांच्या संगती सोबती राहा माझ्या परमेश्वरा. दिवसभर त्यांना देखील सांभाळतोस, म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा बाप्पा. बाप्पा जे स्वर्गीय वचन बाप्पा जे सांगणार आहेत माझ्या परमेश्वरा, त्यांच्या मुखाला देखील स्पर्श कर बाप्पा, आणि आमच्या अंतःकरणात ते रुजलं जाऊ दे माझ्या परमेश्वर बाप्पा. दिवसभर काही चुकून बोलले असेल तर क्षमा कर माझ्या परमेश्वर बाप्पा. इथून पुढचा वेळ समय तुझ्या हाती देते. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकते त्या. प्रेस द लॉर्ड. आपल्यामध्ये आज समीक्षा आहे. समीक्षा गीत गाणार आहे. समीक्षाला तुम्ही सर्वांनी गाण्यामध्ये साथ दे. गा बाळा. घोष गरजा शिपायांनो येशू ख्रिस्ताचा, खांबाच्या प्रीतीचा त्याच्या पुनरुत्थानाचा हा घोष. घोष गरजा शिपायांनो येशू ख्रिस्ताचा, खांबाच्या प्रीतीचा त्याच्या पुनरुत्थानाचा हा घोष. स्वर्गामधून पृथ्वीवरती प्रीती अवतरली, स्वर्गामधून पृथ्वीवरती प्रीती अवतरली. पवित्रतेने करीत मंगल चहूकडे फिरली, गड्यांनो चहूकडे फिरली. खांबाच्या प्रीतीचा त्याच्या पुनरुत्थानाचा हा घोष. घोष गरजा शिपायांनो येशू ख्रिस्ताचा, खांबाच्या प्रीतीचा त्याच्या पुनरुत्थानाचा हा घोष. खांबावरती तिने शेवटी करून कुर्बानी, खांबावरती तिने शेवटी करून कुर्बानी. पापाच्या सत्तेतून केली मुक्त सदा धरणी, गड्यांनो मुक्त सदा धरणी. खांबाच्या प्रीतीचा त्याच्या पुनरुत्थानाचा हा घोष. घोष गरजा शिपायांनो येशू ख्रिस्ताचा, खांबाच्या प्रीतीचा त्याच्या पुनरुत्थानाचा हा घोष. पहा पित्याने जैसे जगता पाठविले मजला, पहा पित्याने जैसे जगता पाठविले मजला, तसेच तुम्हा पाठवितो मी आत्मदान दिला, गड्यांनो आत्मदान दिला. खांबाच्या प्रीतीचा त्याच्या पुनरुत्थानाचा हा घोष. घोष गरजा शिपायांनो येशू ख्रिस्ताचा, खांबाच्या प्रीतीचा त्याच्या पुनरुत्थानाचा हा घोष. व्हेरी गुड. अजून गायचं एक. गायचं समीक्षा केली तयारी? कोणती तयारी केली? देवाच्या गौरवात आपण एक गीत गाऊया. किती गोड किती गोड किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाच्या उले खळखळाटे, मन प्रेम रसाच्या उले खळ
नच तुझ्या दाखवी चरण तुझे आशू नच तुझ्या दाखवी चरण तुझे आशू रूपटी तुझी गोमटी मूर्ती बसलेली ती उभीच माझ्या पुढे असो गेली ती उभीच माझ्या पुढे असो केली किती गोड किती गोड किती गोड किती रे गुणनाम तव वाटे मन प्रेम रसाच्या उले खळखळाटे तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा तू प्रेम मूर्त तू प्रेम प्रेम तू देवा प्रभु रूपा येशी धरून येशू नावा मन मना एक वासना तुझ्या सहजावे हे आयु येथले तुझेच देवावे हे आयु येथले तुझेच देवावे किती गोड किती गोड किती गोड किती रे गोड नाम तव वाटे मन प्रेम रसाच्या उले खळखळाटे मन प्रेम रसाच्या उले खळखळाटे व्हेरी गुड व्हेरी गुड असंच गीत गात राहिले ना तुमच्या आवाजामध्ये देवबाप वाढ करेल. प्रियांनो, देवाच्या वचनात एक शब्द सांगितला आहे. देवाच्या वचनात जो शब्द सांगितलाय तो शब्द आपण आज अगदी थोड्या वेळात घेणार आहे. आज मोठा संदेश होणार नाही. 20 या 25 मिनिटाच्या पुढे मी बोलण्याचा प्रयत्न करणार नाही. देवबाप मला सहाय्य करील असं मी विश्वास ठेवतो. एक वचन काढूया आपण. जो विचार दाखवायचा आहे त्याला प्रथम पुरावा. कलसेकराचं पत्र 1 अध्याय 26 वचन. कलसेकर 1 अध्याय 26 वचन. जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन आहे. होय होय. प्रियांनो, देवाने जो पण शब्द बायबल मध्ये ठेवलाय ना तो शब्द त्याने एकदा तरी बायबल मध्ये करून दाखवलं ना समजायचं ते वचन पूर्ण झालं. याचा अर्थ असा नाही होत की एकदा झालं म्हणजे संपलं. देवबाप अनेक वेळेस आपल्या वाचनातून निरनिराळ्या गोष्टी प्रगट करण्याचं त्याने ठरवलेलं आहे. म्हणून त्याने काय नाव दिलंय सुरुवातीला, जे गुज युगानुयुग पिढ्यानपिढ्या म्हणजे देवाचं अस्तित्व जेव्हा आलं, देव हा परमेश्वर हा ज्या वेळेला आला त्या वेळेपासून जे गुज युगानुयुग गुप्त होतं त्याच्यातलं काही गुज सेवकांच्या द्वारे तो कळवणार आहे. आता कळवणार आहे सेवकांच्या द्वारे. याचा पुरावा बघू. आमोसाचं पुस्तक 3 अध्याय 7 वचन. आमोस 3 अध्याय 7 वचन. मिखाच्या नंतर छोटे मिखा हा इकडे हा उलट पान
बगामुशील नावाला. आलं का? मी कामच चालू हा आहे. कितवा अध्याय? हा, 3रा अध्याय 7वं वचन. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यास कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही. काहीच नाही करत तो. संदेष्टे आता प्रभू मध्ये विसावा पावलेत, प्रभू मध्ये ते झोपलेले आहेत किंवा त्यांचे आत्मे प्रभूच्या चरणी आहेत. पण आता संदेष्टाच्या जागेवर सेवकांना प्रभूंनी प्राधान्य दिलंय. सेवकांच्या मुखातून तो आपले रहस्य आणि गुढ सांगणार आहे. पण ज्याच्या जवळ पण हे गुढ आणि रहस्य सांगण्याचं देवबाप ठरवितो, त्याला पवित्र आत्मा दिल्याशिवाय तो बोलत नाही. सेवकाने प्रथम आपल्यामध्ये याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. मी प्रभूची सेवा करत आहे, माझ्यामध्ये आत्मा आहे का? जर आत्मा एखाद्या सेवकाला वाटत असेल की माझ्यामध्ये आत्मा नाही, मला अनुभव येत नाही की आत्म्यातून मी बोलतोय, तो योएल 2:28 वचनाप्रमाणे त्याने देव बाप्पाकडे विनंती केली. तर योएल संदेशाने प्रभू परमेश्वराला विनंती केलेली आहे की शेवटच्या काळी तो आपल्या लोकांना आत्मा देणार आहे. पण ज्याला पण देवाची सेवा, देवाला उंच करण्याची त्याच्या मनामध्ये इच्छा असेल त्यालाच मिळणार. ज्याच्या मनामध्ये देवाच्या नावाखाली मी काहीतरी जगासमोर दिसावा, मी काहीतरी जगासमोर माझी महती व्हावी, अशी भावना जो ठेवीन ना, त्याच्यासाठी देव बाप्पाचा आत्मा येईल किंवा नाही हे मी सांगणार नाही. प्रियांनो, सेवकाने नेहमी देवाला उंच करण्याचं ठरवलं ना. आज महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. अजून त्या गुजाकडे आलो नाही. एक विचार देवबाप सांगण्याची आशा करतोय. हा विचार झाल्यावर आपण ते गुज पाहणार आहोत. प्रियांनो, सेवकाने सेवकाई करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि जर सेवकाने ही गोष्ट लक्षात ठेवली ना, कधीच सेवकापासून आत्मा निघून जाणार नाही. सेवकाला वाटतं माझ्यामध्ये आत्मा आला म्हणजे तो जातच नाही. आत्मा येतो ना तर आत्मा जातो. पण प्रियांनो, आत्म्याला येण्याचा अधिकार आहे आणि आत्म्याला जाण्याचाही अधिकार आहे. येशू ख्रिस्ताने सेवा कार्यामध्ये कोणाला जास्त प्राधान्य दिलं? कोणाला प्राधान्य दिलं? येशू ख्रिस्त जेव्हा पण सेवा करायचा तेव्हा त्याने आंधळे, लुळे, पांगळे, पंगू या व्यक्तींना जास्त प्राधान्य दिलं. आणि जे आजारी आहेत त्यांना त्याने बरं केलं. आणि ज्यांचे पाप अमाप झाले होते त्यांच्या पापाची त्याने क्षमा केली. आणि नंतर काय केलं? शब्बाताच्या दिवशी त्याने मोठमोठे चमत्कार केले. हे येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचे प्रमुख गुणधर्म आहेत. प्रियांनो, सेवकाने सर्वात पहिलं कुणाचाही फोन येऊ, कुणी असो, सेव्ह केलेला असो, बिगर सेव्ह केलेला असो, तुमच्या मोबाईलला रिंग वाजली ना, त्यांनी फोन उचलून फोन कुणी केला, का केला हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या प्रक्रिया सेवकावर अवलंबून, त्या करायच्या नाही करायच्या ती त्यांची इच्छा. पण फोन उचलणं सेवकाचं सर्वात पहिलं कार्य असलं पाहिजे. एक वचन बघूया आपण. जे पण विचारील त्याला वचनाचा आपण आधार घेऊ. 2 तिमोथेय 4 अध्याय 2 वचन बघा बरं काय म्हणतंय ते वचन. 2 तिमोथेय 4 अध्याय 2 वचन. वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने
व शिक्षणाने दोष दाखवू निषेध कर व बोध कर. सुवेळी अवेळी तयार राहीस. तिथं म्हणलं का रात्रीच्या वेळेस फोन उचलू नको, रात्रीच्या वेळेस लक्ष देऊ नको. लिहिलंय का वाचनात? सुवेळी अवेळी तयार राहीस. म्हणजे प्रत्येक वेळेला सेवकाने रेडी राहायचं. प्रत्येक वेळेला सेवकाने फोन येऊ किंवा आणखी काही कोणाची माहिती असो, गरज असो, काही असो, ती ऐकणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, सेवकाने सेवेमध्ये सर्वांशी एक समान वागलं पाहिजे. एक समान वागलं पाहिजे. तोंड पाहून नाही वागलं पाहिजे. यांची परिस्थिती चांगली मग यांच्या बरोबर वेगळं, एखाद्याची परिस्थिती जरा हालाकीची, गरिबीची, मग त्यांच्याशी तेवढ्या पुरतं तेवढं. प्रियांनो, या गोष्टी मी माझ्या भावी सेवेमध्ये आणि सेवक नसतानाही या गोष्टी मी फार अनुभवल्या. सेवकामध्ये ना चढ उतार मी फार पाहिलाय प्रियांनो. सेवकामध्ये चढ उतार नसला पाहिजे. सेवकाने श्रीमंत व्यक्तीपेक्षा जे गरीब आहेत ना त्यांच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. प्रियांनो, सेवकाच्या या गोष्टींनी, या प्रक्रियेने देव बाप त्याच्याकडे आदराने पाहण्याची नेहमी उत्सुकता ठेवतो. सेवकाने जर या दोन गोष्टी आपल्या सेवा कार्यामध्ये जर सांभाळल्या ना प्रियांनो, त्याच्यामध्ये जो आत्मा देवाने पाठवलाय तो आत्मा त्याच्यातून कधी बाहेर निघून जाण्याची इच्छा ठेवणार नाही. प्रियांनो, तोंड पाहून एकमेकाचा आदर सन्मान करणं हे सेवकाला वचनाप्रमाणे मुळी शोभत नाही. तिसरी गोष्ट जी आहे, जेव्हा देवबाप्पांनी दाखवली होती मला तिसरी गोष्ट, पण मी पटकन नाही बोललो, निघून गेली. संदेश सांगताना ती आठवली, मी तुम्हाला सांगेन. 3 गोष्टी प्रभूने दाखवल्या सेवकाविषयी. 2 सांगितल्या, एक गोष्ट माझ्या ध्यानातून निघून गेली. आपण आपल्या रहस्याकडे येऊया प्रियांनो. ज्या रहस्याने आपण सुरुवात केली, बायबलमध्ये एका वचनाला धरून मी अनेक सेवकांच्या मुखातून निरनिराळ्या प्रकारचे संदेश त्या वचनाविषयी ऐकले. आणि जेव्हा मी ते संदेश ऐकले ना, निरनिराळ्या सेवकांनी त्या वचनाला घेऊन जसं त्यांना सांगता येईल तसं त्यांनी ते वचन सांगितलेलं आहे. तर बघूया ते वचन कोणतं आहे. इब्रिकाराचं पत्र 6वा अध्याय 6वंच वचन. ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे. कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात. आता या ठिकाणी नव्याने त्याला वधस्तंभावर खिळतात आणि उघडरित्या त्याचा अपमान करतात, एवढा शब्द तिथं सांगितलाय. पतित झाले किंवा पतन पावले याचा अर्थ असा नाही की त्याला देवाचं नाव घेण्यापासून देवाने पूर्णपणे टाकून दिलंय, किंवा तो देवापासून पूर्णपणे अंतरलाय, किंवा देव त्याच्यामधून निघून गेलाय, असं त्याचा अर्थ नाही त्या वचनाचा. मी असे संदेश ऐकले प्रियांनो या वचनाला धरून, की काही जण इथपर्यंत बोलले, काही विश्वासणाऱ्यांनी जर या वचनाप्रमाणे केलेलं असलं, त्यांच्या बरोबर प्रभू राहत नाही. मग त्यांच्या बरोबर जर प्रभू राहत नाही, मग त्याच्या मुखात प्रभूचं नाव काय आहे? आज लुसिफर सैतान प्रभूचं नाव घेतो का? प्रभूचा गौरव करतो का? पाहिलं का तुम्ही सैतानाने प्रभूचा गौरव केलंय?
तो वचन पाहिलं की घाबरतो है ना. गणसेकराच्या जंगलामध्ये रानामध्ये 2000 भूता असलेले एका व्यक्तीने येशूकडे आला तेव्हा काय म्हणला तो त्याला, तुझा माझा काय संबंध, तू आमच्यामध्ये का पडतोस, मला या व्यक्तीमध्ये राहणं आवडतं, पण आता तू आलास आणि मला कळलं की आता या व्यक्तीतून आम्हाला जावं लागेल. मग त्यांनी काय विनंती केली, डुकर चरत आहेत तिथं आम्हाला पाठव. आणि येशूने त्यांना पाठवलं. ते कड्यावरून खाली पडले आणि समाप्त झाले. म्हणजे जिथं येशू ख्रिस्त आहे तिथं सैतान ठरू शकत नाही. सैतानाचं अस्तित्व त्या ठिकाणी काम करत नाही. आता जे पतित झालेत, जे पतन पावलेत, ते जर प्रभूचं नाव घेतात, प्रभूचं गीत गातात, प्रभूची स्तुती करतात, प्रभूचं वचन वाचतात, सेवेला जातात, सगळं काही प्रभूचं करतात, मग ते काय करतात, पतित झालेला, पतन पावलेला जर अशा प्रक्रिया करतो तर हे कुठून आहे. सेवक तर डायरेक्ट म्हणतात ते प्रभू पासून अंतरलाय, कारण नव्याने त्याला वधस्तंभावर प्रभूला खेळणं शोभत नाही, प्रभूचा अपमान नाही. प्रियांनो, देवाचं वचन फक्त एवढी गोष्ट त्या ठिकाणी प्रगट करतं की त्याने प्रभूच्या नावाला नाराज केलंय आणि अपमानित केलंय. आता आम्हाला नाही का जगामध्ये कुणी अपमानित करतं का नाही. भावी जीवनात आपल्या घरातून अपमानित होतो, कधी कधी बाहेरच्या लोकांकडून आपण अपमानित होतो. पण जर एखाद्या व्यक्तीने आपला अपमान केला, तो जर आम्हाला क्षमा मागत आला तर आम्ही क्षमा करतो का नाही. आम्ही म्हणतो का नाही, तू मला अपमानित केलं, मी तुला क्षमाच करणार नाही, तुझं माझं काही नातं नाही. विशेष करून आपल्या घरातून जर आपण अपमानित झालो तर आपल्या घरातल्या प्रियजनांना आपण टाकून देतो का. जर आपल्या घरातले प्रियजन आपल्या घरातल्या व्यक्तीला टाकून देऊ शकत नाही अपमानित झाल्यावर, मग ज्या देवाने आम्हाला जगात पाठवलंय, जगामध्ये ठेवलंय, त्याची स्तुती आमच्याकडून तो करून घेतोय, तो आम्हाला सोडून देईन का. प्रियांनो, वचनाविषयी मी त्या वचनातून असा संदेश ऐकला. आता मला काही गोष्टी आठवत नाही. पवित्र आत्मा जेवढं मला सांगतंय तेवढं मी सांगतंय. प्रियांनो, पतन पावलेल्या व्यक्तीसाठी प्रभू परमेश्वराने काय योजना केली बघा. आता प्रभूची योजना बघा. आतापर्यंत प्रभूने आपल्या मनातलं सांगितलं, पण आता वचनातून या शब्दाला देव बाप कसं प्रगट करतो बघा. स्तोत्र संहिता 145 14वं वचन बघा, तिथं काय लिहिलंय. बस एवढा विचार बघितला की आपण संदेश थांबवणार आहेत आज. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करीतो. आता जर सेवक गण म्हणतात की पतन पावलेला व्यक्ती देवाचा नाही राहिला, त्याचं देवाचं नातं जर तुटलंय, तर मग देवाचं हे वचन का असं बोलतंय की पतन पावणाऱ्यांना देव बाप आधार देतो. आधार कुणाला दिला जातो, जो आपला त्याला आधार दिला जातो ना. परमेश्वर सैतानाला आधार देतोय का. वाचलं का वचनामध्ये, परमेश्वराने सैतानाला आधार दिलाय, सैतानाला आश्रय दिलाय आहे का वचन बायबल मध्ये. इथं पतन पावणाऱ्यांसाठी देव बाप म्हणतो मी त्याला आधार देतो, वाकलेल्यांना मी उठून उभं करतो. मग हे काय. प्रियांनो, देवबाप असे गुज वचनातून अंतिम समयात सांगणार आहे, ज्या गोष्टीविषयी सेवकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संदेशांनी विश्वासणाऱ्यांना भडकवलं आहे किंवा त्या वचनाच्या विरोधात बोलले आहे. प्रियांनो, कोण कोण बोललं हे माहिती नाही आपल्याला, पण देवाच्या आत्म्याला प्रत्येक सेवकाचं माहित आहे, सेविकाचं माहित आहे, ब्रदरांचं माहित आहे. ज्यांनी ज्यांनी इब्री 6वा अध्याय 6व्या वचनातून जो जो संदेश दिलाय ना, तो सगळं पवित्र आत्म्याजवळ रेकॉर्ड आहे. प्रभूची रेकॉर्डिंग वरची ऑटोमॅटिक आहे.
कोणत्याही विश्वासणाऱ्याने, सेविकेने, सेवकाने या वचनातून संदेश दिलेला असेल ना, वचनाप्रमाणे नाही तर इतर गोष्टींनी लगेच वरती त्यांचा पिक्चर दाखवला जाणार आहे. तू बघ वचन माझं घेऊन काय संदेश दिला होता. प्रियांनो, बायबल मध्ये देव बाप्पाला जिथं आवश्यकता पडल म्हणून तो कलसे 1:26 मध्ये म्हटला, काही गुज मी प्रगट करीन, सगळे गुज रहस्य देव बाप प्रगट करणार नाही. जे गुज देव बाप्पाला अति संवेदनशील वाटतात की माझ्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांनी फार चुकीच्या गोष्टी शिकवल्या, सांगितल्या, त्याच गुजांना देव बाप प्रगट करणार आहे. भारद्वाज बाळा 145:14. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करतो. प्रियांनो, पतन जो पण पावलेला आहे ना, पतन पावलेल्या व्यक्तीला पण देव बाप्पाने किती वेळेस माफ करण्याचं किंवा आधार देण्याचं ठरवलंय ते पण वचनात दिलंय. ते देखील प्रभूने वचनात सांगितलंय. असं नाही पतन पावलेला एकदा आधार दिला म्हणजे संपलं. तो परत पतन पावला म्हणजे देव म्हणतो आता तुझं माझं नातं संपलं. आजचा सेवक, आजची सेविका, आजचे ब्रदर डायरेक्ट म्हणतील, हा एकदा पतन पावलेला क्षमा देव बाप करतो, नंतर नाही करीत. मग नंतर कुठं पाठवितो त्याला म्हणतो का जाणार का मध्ये? प्रियांनो, आमच्या देव बाप्पाच्या मुखामध्ये विश्वासणाऱ्यांसाठी नरक हा शब्द नाही. अख्ख्या बायबल मध्ये प्रियांनो तुम्ही बघा, देव बाप कुठंच म्हणला नाही मी विश्वासणाऱ्यांना नरकात टाकणार आहे. दिलाय का कुठं शब्द? वेगवेगळ्या प्रकारे अग्नी टाकलं जाईल, तिथं दात खाणे चालेल, या गोष्टी ज्या आहेत लिहिल्यात वचनामध्ये, त्या देव बाप्पाच्या आत्म्याला माहिती त्या कशा अनुषंगाने लिहिल्या. पण सेवक त्यांना फक्त नरक माहिती आहे ना. मग कोणतीही वचनाची भाषा असो, डायरेक्ट त्यांना नरकाचाच रस्ता दाखवला जातो. देव बाप्पाच्या आत्म्याने कुठंच सांगितलं नाही मी विश्वासणाऱ्याला, सेवकाला नरकात टाकणार आहे. पण आम्ही ऐकतो सेवक नरकात जाणार आहे. अरे, जो देवाचं वचन सांगतो, ज्याला देवाने अभिषिक्त दास म्हणून नियुक्त केलं, त्याला देव बाप आपल्या हाताने नरकात टाकीन का? हा त्याची सेवा जळाली तर त्याचा टोटा होईल. म्हणजे काय नरकाकडे जाणार आहे का तो? प्रियांनो, आज आम्ही वचनाविषयी निरनिराळ्या गोष्टी ऐकल्या ज्या देवाच्या वचनाप्रमाणे नाही. पतन या शब्दाविषयी तर मी फार ऐकलं, म्हणून देव बाप्पाने मला दाखवलं की पतन पावलेल्या व्यक्तीला देखील मी किती वेळेस वाचवण्याची इच्छा ठेवतो. वचनातून बघू आपण. नीतिसूत्रे 24 अध्याय 16 वचन. एवढ्या वेळेस पतन पावलेल्या व्यक्तीला देव बाप आपल्या राज्यामध्ये ठेवण्याची इच्छा ठेवतो. 24 किती? 16. कारण धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. किती वेळेस पतन पावला तर तो वाचला जाईल? 7 वेळेस. जरी तो पतन पावलं ना प्रभूच्या नावाने 7 वेळेस, तरी देवबाप म्हणतो तुझं स्वर्गामध्ये येणं निश्चित आहे. ध्यान देऊन ऐका, पवित्र आत्मा काय बोलत आहे प्रियांनो. 7 वेळेस एखादा विश्वासणारा, एखादा सेवक पतन पावला, त्याला 7 ही वेळेस येशू ख्रिस्त क्षमा करण्याच्या वृत्तीमध्ये आहे. म्हणून पेत्राने पण येशूला म्हणला, माझा भाऊ दिवसभरात माझ्या विरोधात 7 वेळेस पाप करतो, मी त्याला कोटवर क्षमा करू. प्रभू म्हणला 7च्या 70 वेळेस त्याला क्षमा कर. दिलंय ना.
मत्तेच्या 18व्या अध्यायामध्ये पेत्राने कंप्लेंट केली येशू ख्रिस्ताकड. येशू ख्रिस्त म्हणला तुझ्या भावाला 7च्या 70 वेळेस क्षमा कर. म्हणजे 7 आकडा हा पूर्णतेचं दर्शक आहे. 7च्या पुढं देव बाप कोणालाही क्षमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही. देव बाप जर त्याला क्षमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही ना, तर असं कुणी हे समजून घेऊ नये की देव बाप त्याला नरकाच्या टाकण्याच्या प्रक्रियेत तयार झालाय. काही जणांना वाटतं देव बाप्पाने हे जर करायचं ठरवलं नाही ना, मग त्याला डायरेक्ट नरकात टाकीन. देवाच्या आत्म्याने कुठेही बायबल मध्ये विश्वासणाऱ्याला मी नरकात टाकणार नाही वचन दिलं नाही ना. समजून घ्यायचं, विश्वासणारा सेवक नरकात जाणार नाही. ज्यांना देव बाप्पाने आपल्या राज्यामध्ये घेण्याचं ठरवलंय, निवडलंय, त्यांना देव बाप कधी नरकात टाकण्याची इच्छा ठेवणार नाही. पण आज आम्ही सेवकांच्या मुखातून, सेविकाच्या मुखातून, ब्रदरांच्या मुखातून नरक म्हणजे त्यांनी इतका फेवरेट शब्द केलाय, इतका आवडीचा शब्द बनवून ठेवलाय आणि त्याला इतकं रंगून सांगतात, मिरची मसाला लावून त्याला इतकं काय स्वादिष्ट करून विश्वासणाऱ्यांना सांगतात. विश्वासणाऱ्यांना वाटतं खरोखर असंच आहे. देवाने कोणालाही नरकात टाकण्यासाठी आपल्या राज्यामध्ये घेतलेलं नाही. जर कोणाला स्वर्गामध्ये येता आलं नाही, त्याचं राहण्याचं प्रयोजन देवाने स्वतः केलंय. तू स्वर्गात येऊ शकत नाही ना, तर तुला नरकात मी टाकणार नाही, पण तुला अन्य ठिकाणी मी ठेवीन. माझ्या नजरेसमोरच तू असशील, पण तुला स्वर्गामध्ये एंट्री नसणार आहे. 7 वेळेस देव बाप कोणालाही कोणत्याही प्रकारचं त्याचं किती मोठं पाप असू द्या क्षमा करण्याचं त्याने वचनाप्रमाणे 7 वेळेस वचनाप्रमाणे. हा चालू ठेवा चालू आहे ना. हा चालू. 7च्या नंतर देवबाप कोणालाही स्वर्गामध्ये येण्याची अनुमती देत नाही. बघा प्रियांनो, काय पवित्र आत्मा आपल्या मनातल्या विचार सांगत आहे, जे माझ्या बुद्धीतही कधी आलं नव्हतं ना, माझ्या बुद्धीने कधी विचारही केला नव्हता. 7च्या नंतर कोणालाही देव आपल्या स्वर्गामध्ये घेण्याची इच्छा ठेवीत नाही. 7पर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचं पाप केलेलं असलं त्याला क्षमा मिळू शकते. म्हणून एक वचन आणखी बायबल मध्ये दिलंय, पाहूया आपण जरा. 1 योहान 2 अध्याय 1-2 वचन वाचा पटकन. बघा, क्षमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणखी एका महत्वपूर्ण गोष्टीला देवबाप वचनातून दाखवित आहे. 2 अध्याय 1-2. 1 योहान कृष्णवर्तमान नाही, प्रगटीकरणाच्या अलीकड 1 योहान. तुम्ही योहान कृष्णवर्तमान काढलंय. पेत्राच्या पत्रानंतर लागतं योहान. पहिला अध्याय दुसरा. त्याच्यानंतर योहान काढलं का? योहानाचे 2 अध्याय 1-2 वाचा. 2 अध्याय 1-2. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. आमेन. इथं पण देव बाप्पाचा आत्मा 7 वेळेस त्याने जर पाप केलं त्याला करूशी वाटत नाही, पण जर झालं, जसं
रोमकाराच्या पत्रात लिहिलंय 8व्या अध्यायामध्ये, जे मला करूशी वाटतं ते मी करत नाही, पण मला जे करूशी वाटत नाही ते माझ्याकडून होऊन जातं, असं एक वचन दिलेलं आहे 8व्या अध्यायात. त्या प्रक्रियेप्रमाणे जर 7 वेळेस याही ठिकाणी एखाद्याचं जर पाप प्रभू समोर आलं तर त्याला नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त आहे त्याच्यामुळं क्षमा मिळणं महत्वाचं आहे. क्षमा मिळते, पण 8व्या वेळेस नाही. 8व्या वेळेस त्याला स्वर्गामध्ये जाण्याच्या रस्त्यामध्ये तो प्रभूच्या नजरेत योग्य ठरत नाही. जेव्हा एखादा स्वर्गामध्ये जाण्यापासून देवबाप त्याला वंचित करतो किंवा स्वर्गापासून त्याला दूर करतो किंवा स्वर्गाच्या बाहेर राहण्याचं देवबाप त्याला ठरवितो, तेव्हा त्याचं काय होतं मग ते पण बघितलं पाहिजे ना. जर देवबाप त्याला स्वर्गात घेत नाही, सेवकाला समजा नाही घ्यायचं ठरवलं प्रभूंनी, XYZ सेवकाला ठरवलं त्यांनी याला स्वर्गात घ्यायचं नाही, मग त्याला कुठं ठेवीन प्रभू? तो नरकात जाईन का? आजचे काही विश्वासणारे सेवक लगेच म्हणतील तो स्वर्गात नाही ना जाणार, मग तो नरकात जाईल. देवाने असं प्रयोजन नाही केलं. नरकाचं प्रयोजन फक्त सैतानासाठी देव बाप्पांनी केलेलं आहे. कोणासाठी केलंय? सैतान आणि त्याची प्रजा यांच्यासाठी नरक ठेवलाय प्रभूंनी. जोपर्यंत सैतान नरकात जात नाही तोपर्यंत त्याची प्रजा पण नरकात जाणार नाही. पहिला स्वाद सैतान घेणार आहे, मग त्याच्या माग चालणारे स्वाद घेणारे. म्हणून सैतान जाणू नये, माझं नरकात जाणं निश्चित प्रभूंनी केलंय, म्हणून तो आपल्या माग लागलाय. अरे हे जे प्रभूचे आहेत ना, यांना होईल तेवढं नरकासाठी मी मोहाने म्हणा अन्य गोष्टींनी म्हणा माझ्याकडे आकर्षित करीन आणि मला जिथं जायचंय तिथं यांना नेईन. पण प्रभू कसं जाऊ देईन? अहो 100 मेंढरातलं एक मेंढरू हरवलं होतं तर देव बाप्पाने आपल्या जीवाची लाई केली. आपल्या जीवाला त्याने कितीतरी खिन्नतेने मध्ये नेलं, कितीतरी त्याने मनस्ताप केला की अरे 100 मेंढरातून एक मेंढरू कस काय गेलं? एवढ्या मोठ्या घोळक्यातून एका मेंढराला कळपाच्या बाहेर जाण्यासाठी त्याची इच्छा कशी झाली? इतकं मोठं धैर्य, इतकं मोठं धाडस त्याला कुठून मिळालं? 99 मेंढराला सोडून एकीकडेच भटकायला लागलं. मला काय वाटत नाही प्रियांनो त्या गोष्टीचं, पण देवाला अतिशय मनस्ताप झाला म्हणून तो म्हणला 99 मेंढरांना इथंच थांबा, मी त्याला धुंडून आणतो. आमचा देवबाप एक जणाला धुंडण्यासाठी आपल्या जीवाचा कासावीसपणा जर प्रगट करतो तर एखाद्या सेवकाला तो सहजरित्या नरकात टाकीन का? सहजरित्या विश्वासणाऱ्याला नरकात टाकीन काय? प्रियांनो, देवाने सेवकासाठी नरक नाही ठेवला, विश्वासणाऱ्यासाठी नरक ठेवला नाही. आम्ही जे काय आतापर्यंत ऐकलंय ना, कोणाच्याही मुखातून ऐकलंय ना, तसं देवबाप मुळीच करणार नाही. आणि जर देवबाप तसं करणार आहे तर वचन दाखवावं की देवबापांनी तसं दिलंय वचनात. हा वचनात लिहिलंय अग्नी टाकला जाईल, भुसा अग्नी टाकला जाईल. भुसा कोण आहे? भुसा कोण आहे? ज्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही तो भूस आहे. भूस तो नाहीये ज्याने येशू ख्रिस्ताला आपल्या मुखाने कबूल केलं, तो भूस कस काय होईल? एका मेनात एक तलवार राहते प्रियांनो, 2 कस काय राहतील? देव बाप्पाचा आत्मा त्याला आपलं नावही स्वीकारू देईन आणि भूषाप्रमाणे त्याला आगीतही टाकीन का? अहो या ऐकायला बरं वाटत नाही तर देव बाप कधी असं करणार? प्रियांनो, वचनाला ना आत्म्याशिवाय कोणाला समजावून सांगता येणार नाही. देव बाप्पाने भुसा अग्नीत टाकला जाईल वचन दिलंय.
पण तो भुसा कोण आहे माहिती का? ज्याने प्रभूला आपल्या जीवनात ग्रहण केलं नाही तो भुसा आहे. ज्याने प्रभूला आपल्या जीवनात स्वीकार केलं तो भुसा होईल का कधी? होईल का? इतकं स्वस्त वचन आहे का देव बाप्पाचं? कुणी काय घ्यावं कुणी काय बोलावं, इतकं स्वस्त आहे देव बाप्पाचं वचन. आत्मा पाहिजे त्याला बोलण्यासाठी. आत्मा दुधाचं दूध पाण्याचं पाणी केल्याशिवाय राहत नाही. जो स्वर्गात येणार नाही तो कुठं जाणार आहे? जरा वाचनातून बघू आपण. प्रगटीकरण 11वा अध्याय 2रं वचन. हीच त्याची जागा आहे. या जागेशिवाय तो अन्य ठिकाणी जाणारच नाही. वाचा. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते परराष्ट्र यांना दिले आहे आणि ते 42 महिने पवित्र नगरी तुडवितील. कुठं राहतील ते? अंगणात राहणार आहे. तिथं लिहिलंय का नरकात जाणार आहे? देवबाप जर नरक शब्द तिथं वापरीत नाही, मग आम्ही नरक शब्द निरनिराळ्या माध्यमातून ऐकतो. हे खरं आहे का? मग प्रियानो, दहशतीचं बोलणं पवित्र आत्मा कधीच आपल्या विश्वासणाऱ्याला सांगणार नाही. देव बाप्पाजवळ ममतेचं बोलणं आहे, सुधारण्याचं बोलणं आहे आणि पापाचा अंगीकार करण्याच्या प्रवृत्तीसाठी तयार करण्याचं बोलणं देव बाप्पाजवळ आहे. देवबाप दहशत निर्माण नाही करीत आपल्या वाचनातून. काही जण वाचनाला घेऊन विश्वासणाऱ्यामध्ये दहशत निर्माण करतात. केली का नाही आज एका वाचनाची दहशत निर्माण? हर वेळ जो कुणी बायबलच्या एका वाचनाला मानित नाही त्याच्या मनामध्ये काय आलेली दहशत आली का नाही? का तो वाचनाला मानित नाही? का त्या वाचनाच्या विरोधात काही बोलतोय सेवकांना, विश्वासणाऱ्यांना? यांनो, बायबल मध्ये दोन्ही वचन आशीर्वादित आहेत. देवाने एकाला धरायला सांगितलंय आणि एकाला सोडायला नाही सांगितलं. आम्ही जर एका ठिकाणी, आता समजा मी तुमच्या या ब्रह्मताळ्यातून निघलो, ब्रह्मताळ्यातून मला माझ्या घरी जायचंय. ब्रह्मताळ्यातून मी बाहेर निघल्यावर परत येईन का ब्रह्मताळ्याकडे? मला माझ्या घराकडेच जावं लागेल ना. मी माझ्या घराकडे गेलो तर मला माझं घर बघायला मिळेल ना. मी जर ब्रह्मताळ्याकडून बाहेर गेलो आणि परत ब्रह्मताळ्यात आलो, मला माझ्या घरापर्यंत पोहोचता येईल का? येईल का पोहोचता माझ्या घरी? मला काय करावं लागेल? ब्रह्मताळ्यातून निघल्यावर माझं घर गाठावं लागेल, तेव्हा माझं घर मला दिसणार आहे किंवा मी माझ्या घरात असणार आहे. तसं प्रियांनो, आध्यात्मिकरित्या आम्ही एका वचनाचा आदर जर केला ना, तर याचा अर्थ असा नाही की त्या वचनाला आम्ही टाकून दिलंय किंवा त्या वचनाच्या विरोधात आम्ही गेलो. दुसऱ्या मार्गाने जाणं म्हणजे आम्हाला दुसरा मार्ग आपला काय आहे? स्वर्ग. आपला दुसरा मार्ग काय आहे? स्वर्ग. एक बाप्तिस्मा जर आम्ही मान्य केला तर दुसऱ्या बाप्तिस्मेला आम्ही जेव्हा मान्य करतो ना, तेव्हा देवबाप म्हणतो यो स्वर्गाच्या वाटेकड किंवा स्वर्गात येण्याच्या इच्छेमध्ये आहे. आणि मग देवबाप म्हणतो हा स्वर्गाचा आहे. आणि मग त्याच स्वर्गामध्ये जाणाऱ्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी प्रभू दूतासह येणार आहे. काही जण न्यायासाठी थांबणार आहे. का थांबणार आहेत? वचनाला दोष लावणाऱ्यांसाठी न्याय होणार आहे. तुम्ही वचनाला दोष लावला, का लावला? कशाबद्दल लावला? प्रियांनो, हा जर मत्ते 28:19चा बाप्तिस्मा जर घेतला आणि प्रेषित 2:38चा बाप्तिस्मा जर घेतला तर 2 होते का? 2 होते का? जर 2 असते तर मग देव बाप एक का म्हणला? देवाला कळत नव्हतं का? आत्म्याला कळत नव्हतं का 2 बाप्तिस्मेचे वचन हे 2 आहेत, एक कस काय म्हणू मी? ही प्रभूची भाषा आहे. प्रभू आपल्या भाषेमध्ये म्हणतो हा बाप्तिस्मा एकदा झाला ना, परत या नावाने बाप्तिस्मा घ्यायचा नाही. जर परत घेतला तर 2 होते.
इकडं आल्यावर इकडं पण एक वेळेस बाप्तिस्मा घेतला, परत त्याच नावात बाप्तिस्मा घेतला, इकडं 2 होतात. हे आहे देव बाप्पाचं सांगणं. पण आज आमच्या कानापर्यंत कसं आलंय, 1 + 1 2. देव बाप्पा असं नाही गणित करत. 1 + 1 2 नाही होत देव बाप्पाच्या नजरेत. 1 = 1. देवाचं गणित काय आहे, 1 = 1. तिथं प्लस नाही येत, तिथं बरोबरची खूण येते. म्हणजे हा जितका जरुरी बाप्तिस्मा आहे तितकाच हा पण जरुरी आहे. तराजूला 2 पारडे असतात ना, एका पारड्याने तराजू सिद्ध होतं का? 2 पारडे असल्यावर मध्ये काटा असतो बॅलेन्सचा, है ना, मोजमापणीचा बॅलेन्सचा काटा असतो. तो मधोमध जर थांबला तर समजायचं दोन्ही पारडे बरोबर आहे. असं कमी जास्त बाजारामध्ये आम्हाला मिळतं का? हे जेवढं तुमचं ॲक्युरेट माप आहे तेवढंच आम्हाला दिलं जातं का नाही? काही जण ज्यादा पडलं तर काढून घेतात का नाही त्याच्यातून? ते म्हणतात मापाच्या बाहेर चाललंय, म्हणतात का नाही? प्रियांनो, देवाचं गणित 1 = 1 आहे. पण मनुष्याने आपलं गणित काय केलंय, 1 + 1 2. ही आहे मिस्टेक. म्हणून काही जण प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाला नाकारित आहे. अहो, देव बाप्पांनी त्या वचनाचा नाकार नाही केला, स्वीकार केलाय. आम्ही इस्रायली लोक आहोत का नाही? याकोबाने स्वर्गदूताकडून, याकोब म्हणजे ठकविणारा, फसविणारा, हे जे त्याचं नाव होतं ते नाव देवदूताकडून याकोबाने बदली करून घेतलं. स्वर्गदूत याकोबाला म्हणलं, तुझं नाव काय? तू मला, माझं नाव याकोब आहे. हा, तू फसवणारा, ठकवणारा आहेस, पण आजच्या दिवसानंतर तुला इस्रायल म्हणतील. आम्ही जर याकोबाला सन्मानित करतो, याकोबाचा आदर करतो, तर याकोबाला जर इस्रायल हे नाव आहे तर ते नाव आम्हाला पण आहे. इस्रायल हे नाव आम्हाला पण आहे. पण वचनात एक ठिकाणी प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 36व्या वचनात सांगितलंय. वाचा तेवढं एक वचन, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय. पटकन थांबायचंय मला आता. 36. हा. म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. आता ज्या इस्रायलाच्या घराण्याने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून मारलं, अख्ख्या इस्रायलांनी मारलं का? अख्ख्या इस्रायली लोकांनी मारलं का? सांगतं का वचन? अख्ख्या इस्रायली लोकांनी मारलं. आम्ही होतो का त्या वेळेस जगामध्ये? होतो का जगामध्ये? आम्ही जगामध्ये नव्हतो. जे त्यावेळेस जगामध्ये होते, ज्यांनी येशू ख्रिस्ताला मारलं, त्यांच्या पुरतं हे वचन मर्यादित नाही. इस्रायलाच्या घराण्याने, आम्ही पण इस्रायलाच्या आज घराणे झालो. याकोबाच्या त्या वचन मिळाल्याबद्दल याकोबाने जे देवदूताकडून वचन प्राप्त करून घेतलं की तू याकोब आजच्या दिवसानंतर नाही, तू इस्रायल आहे, म्हणजे आम्ही इस्रायल आहोत. जरी आम्ही येशूच्या टाइमामध्ये नव्हतो जगामध्ये, पण आज आम्ही इस्रायल या नावाने देवासमोर देव आम्हाला ओळखतो. त्यांनी पाप केलं म्हणजे त्यांच्यासाठीच वचन, एवढं मोठं वचन लिहिलंय का? की फक्त प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38वें वचन, त्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून मारलं त्यांच्यासाठीच आहे का? बाकीच्यांसाठी नाही काय ते वचन? बायबलचा आत्मा तर कुठंच असं नाही म्हणत. बायबलचा आत्मा काय म्हणतो? आणखी एक वचन बघा समजण्यासाठी. प्रगटीकरण 22वां अध्याय 18-19. बघा देवाचं वचन काय म्हणतंय. 19. 18-19.
आणि जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. आम्हाला देवाच्या वचनातून काहीच काढायचा अधिकार नाही. आम्ही काढू शकत नाही. इस्रायलाचे घराणे 12 शिष्य हे इस्रायलाचे घराणे आहे. 12 शिष्य, मग त्याच घराण्यामध्ये आम्ही पण येतोच ना. त्या घराण्यातूनच आम्ही आलोत ना जगामध्ये. हा वर्ष हजारा वर्षाचा आम्हाला वेळ घ्यावा लागला, पण आम्हाला नाव तिथूनच आहे ना. त्या घराण्यापासूनच आमचं घराणं आलंय ना. त्या घराण्याच्या व्यतिरिक्त घराण्यातून आम्ही आलोत का? वचनाला ना कशाही प्रकारे तर्क वितर्काने वचनाची दिशाभूल केली जाते. देवाने सरळ सांगितलंय, सरळ स्वीकारा. आम्हाला सरळ स्वीकारायचंय. प्रभू लिहिलं तू, मी स्वीकारलं. वर गेल्यावर मी बरोबर केलं का चुकीचं केलं वर मला सांग. वचनात सांगितलं नाही याच्यातून काही काढू नको, नाही काढायचं आम्हाला. पण सांगतो ना, म्हणतो ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताला मारलं ना, त्यांना पश्चाताप करण्यासाठी पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी संदेश दिला. मग आमच्यासाठी काय संदेश होता? आमच्यासाठी काय संदेश होता? प्रियांनो, वचन जिथं आहे, जसं आहे, येशू ख्रिस्ताने स्वतः पुरावा देऊन, आता एक वचन आपण बघणार नाही, देवबाप वचन आणतोय माझ्या समोर, मी रेफरन्स आणतो. योहान वर्तमान 16वा अध्याय 14व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने स्वतः पुरावा दिलाय. काय पुरावा दिला? दुसरा कैवारी तुम्हामध्ये येईल, तो सत्याचा आत्मा आहे. म्हणजे पहिला कैवारी गेल्यानंतर दुसरा येतो ना. पहिला असल्यावर दुसऱ्याला येता येईल का? येता येईल का? पहिला गेला तर दुसरा येईल ना. दुसरा कैवारी जो आला त्याचा अर्थ असा नाही की 2 बाप्तिस्मेचे वचन झाले. दुसऱ्या कैवारीला डायरेक्ट काय जणांनी या शब्दाला धरून 2 बाप्तिस्मेचे वचन डिक्लेअर केलंय. 2 वचन आहे. देवबाप 2 नाही म्हणत. 2 जर म्हणला असता तर 1 कमून घ्यायला सांगितला असता. देव म्हणला असता का एकाला सोडून द्या आणि एकाला धरा? देवाने कोणताही काना मात्र देखील बायबलचा सोडलेला नाही. मत्ती 5वा अध्याय 18व्या वचनात पुरावा दिलाय देव बाप्पांनी. कानान मात्रा याला देखील आपल्या वचनातून वगळलं नाही. तर एवढ्या मोठ्या वचनाला देव बाप वगळीत का आपल्या वचन बायबल मधून? प्रियांनो, पवित्र आत्म्याच्या भाषेशिवाय आम्हाला वचनाचा अर्थ समजू शकत नाही. कुणी किती तर्क वितर्काने वचनाचा अर्थ सांगितलं ना, ते तसंच आहे असं देवाचा आत्मा कधी मान्य करत नाही. देवाचं वचन जर आम्हाला समजून घ्यायचं तर देवाच्या आत्म्याशिवाय आम्हाला देव बाप्पाचा आत्मा समजावून सांगू शकत नाही. आणि देव बाप्पाचा आत्मा कधी दहशतीची भाषा आपल्या वचनाविषयी बोलत नाही. अहो, पहिल्या बाप्तिस्म्याला जर देव बाप्पाने सांगितलंय की हा बाप्तिस्मा मी हयात असताना मी बोललो होतो, मी हयात होतो त्यावेळेस मी सांगितलंय, आता मी पित्याकड जातोय आणि पित्याकड मी आहे, माझा कैवारी येणार आहे. तो कैवारी तुम्हाला जे सांगन त्या प्रकारे तुम्ही करा. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 4व्या वचनात ते सांगितलंय की देणगी येईल, ते जे काही सांगन मज विषयी त्याप्रमाणे करा. प्रियांनो, पवित्र आत्मा आपल्या वचनाला धरून, विचाराला धरून, माझं वचन आहे तसं तुम्ही स्वीकारलं पाहिजेच ही भाषा बोलतो. देवाचा आत्मा नाही म्हणत हा बाप्तिस्मा घेतला म्हणजे पुढच्या बाप्तिस्म्याला तुम्ही करू नका
किंवा तुम्ही हा बाप्तिस्मा घेतलाय आणि हा बाप्तिस्मा घेतला तर तुम्ही देवाचे दोषी झालात. कुठं लिहिलंय वचनात असं? लिहिलंय का असं? जर तू मत्ते 28:19 बाप्तिस्मा घेतला आणि प्रेषित 2:38 बाप्तिस्मा घेतल्यावर तू दोषी झाला माझ्या नजरेत, दाखवा बायबल मध्ये वचन. देवाने कुठंच असं वचन दिलं नाही. मग सांगताना म्हणतो तुम्ही जर हा बाप्तिस्मा घेऊन पण हा बाप्तिस्मा जर घेतला तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही येशूने सांगितलेल्या बाप्तिस्म्याला नाकारता म्हणून तो बाप्तिस्मा घेतला. अरे तो बाप्तिस्मा देव बाप्पाने ठेवला म्हणून घेतला. देव बाप्पाने ठेवलं नसतं तर घेतलंच नसतं, माहीतच पडलं नसतं की बाप्तिस्मा घ्यायचाय म्हणून. प्रियांनो, देवाचं वचन आम्ही आमच्या मुखाने आमच्या कृतीने नाकारू नये ही पवित्र आत्म्याची सर्वात मोठी इच्छा आहे. देवाचा आत्मा आपल्या काना मात्रेला जर बायबल मधून काढीत नाही तर देव बाप वचनाला कसं काढेल हो? अहो तुमच्या अंगावर शहारे उभे राहिले पाहिजे, थरकाप झाला पाहिजे तुमचा. जसा भूमिकंप होतो ना तसा तुमच्या शरीरात भूमिकंप झाला पाहिजे. अरे मी वचनाविषयी काय करत आहे, काय बोलत आहे, फार सहजरित्या बोलून जातात. ब्रदर तुम्ही एकाला धरता आणि एकाला सोडता. अरे हा बाप्तिस्मा घेतला ना हा बाप्तिस्मा घेतला, पाप केलं का मी? पाप नाही केलं मी, देवाची आज्ञा मानली. देवाने 2 ठेवले वेगवेगळ्या प्रकारे आणि त्याला साक्षीदार योहान 14:16 वचन साक्षीदार ठेवलंय. येशू ख्रिस्ताने मान्यता दिलेली आहे की हा बाप्तिस्मा तुम्ही घेऊ शकता. म्हणून तो म्हणला दुसरा काही वर येईल आणि मज विषयी तो तुम्हाला सांगन की काय करायचं. आणि ते पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्रने सांगितलं. काही गलत सांगितलं नाही पेत्राने, पण काही जण म्हणतात ते फक्त इस्रायली लोकांसाठी होतं. मग आम्ही कोण आहेत? ते जर इस्रायली तर आम्ही कोण आहेत? आमचं नाव काय? आम्ही काय बिगर नावाचे आहेत का? म्हणून त्या स्वर्गदूतांनी याकोबाला इस्रायल हे नाव दिलं. तुला इस्रायल म्हणते म्हणून याकोबाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा इस्रायल आहोत. हे आहे देवाच्या वचनाचे बोलण्याची परिभाषा. देवाचं वचन इकडचं तिकडचं भेसळीचं नाही सांगत. देवाचा आत्मा खरं आणि करेक्ट सांगतो की हेच बरोबर आहे, याच्या पुढं काही नाही. पेत्राचा संदेश जर ऐकला असता तर कशाला या वचनाची निंदा आली असती? मनुष्याची वृत्ती अशी ना, तू चांगलं घ्यायला ना 10 वेळेस विचार करीन, पण वाईट असलं ना बिना विचाराचं मान्यता देईन. तेच चाललंय. 2 वचन बायबल मध्ये बाप्तिस्म्याचे आहेत ना, आम्हाला दोन्ही बाप्तिस्म्याचा स्वाद घेणं गरजेचं आहे. कुणी म्हणू नये याला धरलंय मी याला नाही धरणार. नाही धरलं ना तर दोषी होणार. देव म्हणून भीती का वाटत होती तुला त्या बाप्तिस्म्याची? मी लिहायला घाबरलो नाही, ठेवायला घाबरलो नाही, तू घेण्यासाठी का घाबरला? म्हणून देव बाप वचनात म्हणला मला डरपोक लोक नकोय. डरपोक लोक देव बाप्पाच्या नजरेमध्ये योग्य लोक नाही. आम्ही डरपोक नसलं पाहिजे, निडर. देव बाप्पा तू वचन ठेवलं ना मी घेतो. जे होईन वरती गेल्यावर मला कळन मी बरोबर केलं का चुकीचं केलं. पण इथं तर्क वितर्कानेच सांगून मोकळे झाले. एक धरा एक सोडून द्या चाललंय यार. अहो मनुष्य असं म्हणून देव नाही म्हणणार असं. म्हणून या वचनाची सुवार्ता चालली आजही. का बंद नाही? प्रेषित 2:38 वचनाची सुवार्ता का बंद नाही? सांग ना. कारण देव म्हणतो ते वचन तू नाही लिहिलं, मी लिहिलंय. मी का लिहिलंय ते मला माहित आहे. तू फक्त करण्याच्या प्रक्रिया कर. पुढचं जाणून घ्यायचं असलं ना वरती मी तुला सांगन काय ते. म्हणून देव बाप म्हणला आज्ञा पालन कर, आज्ञा मान. इस्रायली लोकांनी आज्ञा नाही मानल्या म्हणून कानान देशात गेले नाही.
आहे ना, वचन दिलंय ना. 6 लाख लोक निघाले मिसर देशातून. गेले का 6 लाख लोक मिसर देशात? का नाही गेले? आज्ञा मानले नाही म्हणून नाही गेले. 2 जणांनी मानले, गेले कानान देशात. त्यांनी ऐकलं, प्रभू तुझं आहे बाबा, आम्ही स्वीकारतो. पण हे असंच का, हे तसंच का? जंगलात आम्हाला पाणी विना मारायसाठी आणलं का? आम्हाला मांस विना राहण्यासाठी जंगलात आणलं का? काय काय कुरकुर केली असेल मोशे भोवती. आम्ही नव्हतं ऐकायला मोशेला काय म्हणत होते इस्रायली लोक. देवाने हार बोलणं इस्रायली लोकांचं ऐकलं, जे मोशे विरुद्ध ते बोलले, म्हणून त्यांचं कानान देशात देव बाप्पाने जाणं केलं नाही. आम्ही पण या समाजामध्ये देव बाप्पाच्या वचनाला देवाने ठेवल्याप्रमाणे जर मान्यता दिली नाही तर आमचं पण स्वर्गात जाणं निश्चित नाही. मानवच लागन. प्रभू तू ठेवलं, मी मानतो बाबा. हे तर्क वितर्क बाजूला राहू द्या मनुष्याचे. फार विद्वानांनी निरनिराळ्या वाचनाची मदत घेऊन देव बाप कधी आपल्या वाचनाची वाद विवादामध्ये विटंबना करील का? या वाचनाला आणि ह्या वाचनाला ठेवून एकमेका विरुद्ध बाप्तिस्म्याच्या वाचनाविषयी क्लॅशेस करील का देवाचा आत्मा? दोन्ही वचन देवानीच लिहिलेत. विरोधासाठी लिहिलेत का हे 2 वचन? एकाला धारा एकाला सोडा. सोडून दिलं पाहिजे प्रियांनो. अंतिम समयामध्ये तरी आम्ही, प्रभू तुझे वचन आहेत मी मान्य करतो. तू का ठेवले 2 आम्हाला माहित नाही, पण तू आम्हाला घ्यायला सांगितलं ना. नाही घेतलं तर तू म्हणला याच्यातून काही काढू नका आणि याच्यात काही घालू नका. मी घालीतही नाही काढीतही नाही, आहे तसं स्वीकारतो. जो अशा विचाराने प्रभू मध्ये राहील, चालल, प्रभू येईपर्यंत वाट पाहिल, तो स्वर्गात हमखास दिसणार आहे प्रभू बरोबर. जो बायबलच्या वाचनाला दोष लावीत बसन, एकाला धरता आणि एकाला सोडता, नाही प्रियांनो. दोन्ही वाचनाचा बाप्तिस्मा घेतला म्हणे आम्ही वचनाचा आदर केला. एकाचा घेतला, एकाच्या वचनाविषयी आम्ही नावच काढीत नाही, तो बाप्तिस्मा कधी घ्यायचो? कसं वाटत असेल देवाला? अरे मी निवडलंय याला, आपल्या राज्यात घेतलंय, माझंच वचन ना करतोय आणि मला शिकवितोय. हे वचन कशाबद्दल आम्ही स्वीकारायचं? येशू काय म्हणला? येशू असं म्हणलं की माझ्या एका वाचनाला धारा आणि एका वाचनाला सोडून द्या? दिलंय का अभिवचन शेवटचं? येशू ख्रिस्ताने असं एका वाचनाला घ्या आणि एका वाचनाला सोडा, एक बाप्तिस्मा घ्या एक बाप्तिस्मा घेऊ नका असं म्हणलंय का येशू? प्रियांनो, आज काय चाललंय, काय करतो आम्ही? अंतिम समयामध्ये तरी आम्ही जागेवर येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रार्थना हेच एक माध्यम आहे. विश्वासाने देव बाप्पाकडे प्रार्थना करा. देव बाप्पा मी काय करू? मी पार पेचात घोटाळ्यात पडलोय, मला याच्यातून बाहेर काढ. देव बाप्पाचा आत्मा जरूर बाहेर काढील. ही प्रार्थना करण्याचं दिलंय सोडून आणि त्या वाचनाच्याच विरोधात इतरांना भडकविते. हा बाप्तिस्मा घेऊ नका बरं का. ह्या बाप्तिस्म्याचं सांगणार आलं ना, सेवक असो, ब्रदर असो, सिस्टर असो, त्यांचं मुळीच ऐकू नका. मग ते वचन कुणासाठी ठेवलंय? ते वचन बायबल मध्ये कुणासाठी ठेवलंय? इस्रायलाच्या घराण्यासाठी जर ठेवले तर त्या घराण्यामध्ये आम्ही पण येतोच ना. आम्ही काही इस्रायलाच्या घराण्याच्या बाहेरचे आहेत का? आज काही सेवक म्हणतात आपण इस्रायली आहोत. कोणत्या अधिकाराने म्हणतात आपण इस्रायली आहोत? ठीक आहे, आम्ही इस्रायल देशामध्ये नाही जन्मलो, अन्य राष्ट्रातून आलो, पण आम्ही देवाला तर ओळखलंय ना. इस्रायली लोकांनी ज्या देवावर विश्वास ठेवला त्याच देवावर आम्ही विश्वास ठेवलाय ना. का आमचा विश्वास अन्य कोणत्या देवावर आहे का? काही सांगितलं जातं प्रियांनो, कशी दिशाभूल केली जाते आज. इस्रायलाचं घराणं आम्ही सुद्धा आहोत हे देव बाप सांगत आहे. आम्ही इस्रायलाच्या घराण्याच्या बाहेरचे नाही. हजारो वर्ष लागले आम्हाला इस्रायली घराण्यात येण्यासाठी, या जगामध्ये येण्यासाठी, पण आम्ही इस्रायलाच्या घराण्यातले आहोत.
इस्रायलाच्या घराण्याच्या बाहेरचे नाहीत. म्हणून पाऊलाला सांगण्यात आलं, तू आता विदेशाकडे जा आणि सुवार्ता सांग. आणि पाऊल गेला विदेशाकडे आणि त्यांनी सुवार्ता सांगितली पाऊलाने. म्हणून आज आम्ही देवात आलो. प्रियांनो, देवाचं वचन देवबाप बोलायला लागलं ना, त्याच्याजवळ खरं बोलणं आहे. तो भेसळीचं नाही बोलत. देवाचा आत्मा आपल्या वचनाला कधीच दोष लावणार नाही. विश्वासणाऱ्याने कोणत्याही परीने वचनाला दोष लावला ना, देवाचा आत्मा कधीच वचनाला दोष लावणार नाही. अहो, त्यांनी कान मात्र सोडून न देण्याचं अभिवचन जर दिलं तर तो वचन कसं सोडून देईन? आम्ही म्हणतो एकोलो धरतो, ते एकोला सोडतात. तुम्ही एक बाप्तिस्मा घेत नाही म्हणून तुम्ही सोडून दिलंय. मी दोन्ही घेतलेत म्हणून मी नाही सोडलं. मी याला मानलंय, याला मानलंय. देव साक्षीला, अरे यांनी या पण बाप्तिस्मा घेतलाय आणि हा पण बाप्तिस्मा घेतलाय, माझ्या वचनाचा आदर केलाय. मग तो 2 बाप्तिस्मे घेतले त्यांनी. 2 कस काय होते? 2 जर असते तर मी सेवा केली असती का? देवाचा आत्मा बोलला असता का माझ्या मुखातून? म्हणून देवबाप म्हणतो, जगामध्ये सगळे तुमच्या विरोधात गेले, प्रभूला मानणे. देव जर तुमच्या विरोधात गेला ना, संपले तुम्ही. कधी देवाच्या विरोधात जाऊ नका. देवाने जसं सांगितलं तसं स्वीकारा. त्या प्रकारे ख्रिस्तामध्ये वाढा, तरच तुमचं स्वर्गात जाणं निश्चित आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. अजूनही बोलायचं होतं पवित्र आत्म्याला, पण फार वेळ वेगाने पळू राहिलेला भाग जर देवबाप्पाने पुढील वेळेला मला आठवून दिला, देवबाप्पाच्या उपस्थितीमध्ये मी जरूर सांगेन. मी घडीकडे लक्ष देत होतो, फार घडी वेगाने पळती. म्हणून मी म्हणलं आता बाद झालं. काही गोष्टी पुढच्या वेळेला देवाने दाखवल्या तर जरूर या विषयावर मी बोलण्याचा प्रयत्न करेन. करा डोळे बंद. दोन ते 3 सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो, मग आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये मोनाताई आहे, शेवटची प्रार्थना करतील. पवित्र 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 हे माझ्या आकाश आणि पृथ्वी निर्माण करत्या माझ्या महान प्रभू परमेश्वरा, हे माझ्या अब्राहम याकोब इसहाक मोशाचे देवा परमेश्वरा, प्रभू तुला प्रथमतः धन्यवाद देते. प्रभू तुला उंचवते, तुला गौरविते, तुला मान मध्ये माझ्या बाप्पा. प्रभू प्रार्थना करते देव बाप्पा, आज दिवसभर समोरून सायंकाळी समय परमेश्वरा, तू आम्हा सर्वांना तुझ्या भाषणासाठी एकत्रित केलं परमेश्वरा. सुंदरशा भाषणाद्वारे परमेश्वरा तो आमचं अंतकरण, रिक्त अंतकरण तो आमचं भरून टाकलंस माझ्या देव बाप्पा. प्रभू तुझ्या धरणी परमेश्वरा आभार मानते. प्रभू प्रार्थना करते माझ्या देव बाप्पा, पगाया अंकने प्रभू सुंदरशा वचन पेरले माझ्या देव बाप्पा. प्रभू तुझ्या दासाला परमेश्वरा तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर माझ्या देव बाप्पा. परमेश्वरा विशेष प्रकारे त्यांच्यासाठी प्रार्थना करते. प्रभू तुझ्या दासुरी सेवा करत असताना इतरत्र लांब ठिकाणी जात असताना परमेश्वरा त्यांच्या तू बरोबर राहत जाते परमेश्वर. सर्व काही सैतानाच्या अडखळण्यापासून हल्ल्यापासून त्यांचा बचाव कर प्रभू. त्यांना त्यांच्या फॅमिलीला परमेश्वरा विशेष प्रकारे तो आशीर्वादित कर प्रभू. प्रभू प्रार्थना करते माझ्या देव बाप्पा परमेश्वरा, तुझ्या वचनावर आम्ही तुच्छ न लेखावं, तुझ्या वचना आम्ही कसलेही दोष न लावू परमेश्वरा. तर तुझं वचन तू सांगतोस परमेश्वरा की जे माझे प्रेम करतात ते माझ्या आज्ञा पाळतात. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या आज्ञा आम्ही तुझ्या आज्ञा पाळावं, तुझ्या वचनाद्वारे चालावं परमेश्वरा, अशी तू कृपा आमच्या प्रदान करता. आम्ही त्याला दोष न लावता, त्याला नावाने ठेवता परमेश्वरा, त्याचे पवित्र वचनाचा आम्ही आदर आणि सन्मान करावा आणि त्याप्रमाणे परमेश्वरात चालव प्रभू, अशी तू कृपा आमच्या प्रदान कर माझ्या देव बाप्पा.
मी प्रार्थना करते इथे बसलेल्या सर्वांनी वचन ऐकलं प्रभू. प्रत्येकाला तो आशीर्वादित कर माझे देव बाप्पा. सर्वांचं जे काही चिंता असतात सर्व काही भार परमेश्वरा तो काढून टाकू परमेश्वरा. प्रत्येकाला नवीन असं अंतकरण दे प्रभू परमेश्वरा. सर्व काही दुष्टाई सर्व काही वाईट गोष्टी सर्व काढून टाक प्रभू. आणि तू सांगतोस की मी त्यांना मौसवेळ देईन परमेश्वरा. हे प्रभू धन्यवाद माझा देव बाप्पा. प्रार्थना करते माझ्या परमेश्वरा सर्वांना प्रभू तो आशीर्वादित कर. आजचा दिवसभर सांभाळतोस रात्रभर देखील सांभाळ माझा देव बाप्पा. प्रार्थना करते परमेश्वरा असंच नेहमी आमच्या बरोबर राहत जा. काही चुकून मागितलं असेल प्रभू तर प्रभू दयेने कृपेने तू क्षमा कर माझा देव बाप्पा. एवढी लहानशी नंबर प्रार्थना दर्यात तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पित्याचा ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे तसेच आमच्या ऋणी आम्हास सोडव. आणि आम्हास परीक्षा आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताची जय. प्रभू येशू रक्ताची जय. आमेन. बंद कर बाळा.